तर आता असं पण मी आता रिसेंटली ऐकलंय आणि खास करून तुमच्याच याच्याकडून ऐकलंय, की कॅन्सरचे पेशंट्स बरे होतात. बरं. ओके. आता होमिओपॅथीमध्ये पण ते सगळ्या गोष्टी आल्या, ते सायन्स आलंय. का हे पहिल्यापासून होतं? हा पहिला प्रश्न. आणि काय ट्रीटमेंट केली? एक एक्झाम्पल देऊन सांगा, की कॅन्सरचा पेशंट बरा झाला. बरोबर. मुळात कॅन्सर म्हटलं तर सगळ्यात पहिले ना, रुग्णाच्या मनात भीती भयंकर असते. बरोबर आहे. त्यानंतर येतं कन्फ्युजन. नेमकं ट्रीटमेंट कुठली करायची? हं, हं. ओके. सुरुवातीला सर्जरी सुद्धा ऑप्शन नसतो बऱ्याच केसेसमध्ये. हं. सर्जरी करून सुद्धा पेशंट बरा नाही होऊ शकत. मग डॉक्टरांनी त्यांना सांगितलेलं असतं, एक स्पॅन दिलेला असतो, की "बाबा रे, तू वर्षभर जगशील, 2 वर्ष जगशील." पण हे असं एक रफली आयडिया पेशंटला माहीत असते, की आता माझा काळ इतकाच राहिला. मग त्याच्यात असतं कन्फ्युजन. मग आता नेमकं काय करायचं? सर्जरी नाही, मग डॉक्टर म्हणतात किमो करूया, रेडिओ करूया आणि त्यांनी आपण तुझा आजार जो आहे तो थांबवूया. तर तुझं पसरू नये यापासून आपण काळजी घेऊया. पण हे सगळे रिसर्चर्सच आहेत. बरं. म्हणजे हे प्रत्येक ठिकाणी जेही होतं, आतापर्यंत प्रूव्हन कुठलंच औषध कॅन्सरसाठी आलेलं नाहीये. कुठेच नाही. ना होमिओपॅथीमध्ये, ना ॲलोपॅथीमध्ये, ना आयुर्वेदामध्ये. तर प्रूव्हन कुठलं औषध नाही, की हे औषध घेतल्याने पेशंट 100% बरा होणार. पण होमिओपॅथीची जी स्टडी आहे, ती होलिस्टिक स्टडी आहे. तर त्यामुळे मी तुम्हाला सांगतो, की होमिओपॅथीने कॅन्सर बरा होऊ शकतो. पण जर तो अर्ली स्टेजमध्ये जर होमिओपॅथीकडे आला, हं. तर आणि जर त्याचा प्रोग्नोसिस कसा आहे, सगळ्या गोष्टी बघून तो कुठला कॅन्सर आहे आणि त्याला कशा पद्धतीने ट्रीटमेंट आहे. मी एक उदाहरण सांगतो. हं. आतापर्यंत माझ्याकडे अनेक कॅन्सरचे केसेस ठीक झालेले आहेत. हं. त्याचे इव्हन काही एव्हिडन्सेस म्हणजे इव्हन काही प्रोलॉन्ग झालेत म्हणजे ज्यांचं पेट खूप लवकर होणार होता, त्या खूप दीर्घकाळ जगल्यात आपल्या औषधानंतर. आणि काही जे आहेत त्यांचे रिपोर्ट्स सुद्धा माझ्याकडे आहेत. त्यांचे फोटोग्राफ्स माझ्याकडे आहेत. ग्रेट. तर एक केस मी तुम्हाला आता बोलतो. एक रेक्टल कॅन्सरची केस माझ्याकडे आली होती. हं. म्हणजे गुदद्वाराच्या वरचा जो भाग असतो त्याच्यामध्ये कॅन्सर डिटेक्ट झाला होता. बरं. तर ती गाठ असताना पेशंटला भयंकर त्रास व्हायचा. हं. त्रास असा की फ्रिक्वेंट मोशन्स म्हणजे नेहमी-नेहमी शौचाला जाणे, की जवळपास दिवसातनं ते थोडं जरी काही पोट दुखायचं, मुरडा यायचा आणि मोशन पास करायला लागायचे. दिवसातनं 12-13 वेळेस मोशन्स त्यात आव पडायची म्हणजे जे म्युकस पडायचं, रक्त पडायचं. पेन खूप होतं, भयंकर त्रास होता. दुखणं, आग इतकी होती की ते सहन करण्यापलीकडे होतं. डॉक्टरांनी 2 महिन्याचा कालावधी दिला होता पेशंटसाठी, की आपण ऑपरेशनची डेट घेऊया, 2 महिन्यात आपण ऑपरेशन करूया. आणि जी 2 महिन्यापूर्वीचे जे रिपोर्ट्स होते तेही आमच्याकडे सेव्ह आहेत. म्हणजे मी एव्हिडन्स बेस्ड प्रॅक्टिस आतापर्यंत करतोय. बरं. म्हणजे माझ्याकडे जेही पेशंट येतात त्यांचे एव्हिडन्सेस मी आता स्टोअर केलेत माझ्याकडे. अरे वाह! ते आहेत ग्रेट. आपल्याकडे. मग ज्यावेळेस तो पेशंट माझ्याकडे आला, त्यांना ज्या पद्धतीने आम्ही हिस्ट्री घेतली आणि जे सगळं होलिस्टिक स्टडी केलं, कसं झालं, काय झालं, कधीपासून होतं आणि आता कसं-कसं तुम्ही ट्रीटमेंट घेतली आहे आणि आता हं. पुढचं सगळे आम्ही मेडिसिन्स दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी पेशंटच्या मोशन्समध्ये जवळपास 50% पर्यंत रिलीफ आला. बरं. जिथे 12 वेळेस जात होता, तिथे 5-6 वेळेस त्या मोशनची फ्रिक्वेन्सी आली.